Welcome, dear friends. We would be looking into some interesting numericals on dimensions. म्हणजे मी काही फिजिकल क्वांटिटीज घेणार आहे आणि त्यांचे डायमेन्शन्स तुम्हाला काढून दाखवणार आहे. सो द ऑब्जेक्टिव्ह इज टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ व्हेरी इंटरेस्टिंग फिजिकल क्वांटिटीज लाईक स्पीड. स्पीडचं डायमेन्शन आपण काढणार आहोत. सेकंड इज velocity. Velocityचं डायमेन्शन आपण काढणार आहोत. थर्ड इज ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आपण काढणार आहोत. फोर्थ इज फोर्स and fifth is work and energy. ह्या महत्त्वाच्या फिजिकल क्वांटिटीज आपण फिजिक्समध्ये शिकतो. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू फाइंड द डायमेन्शन ऑफ द स्पीड, वेलॉसिटी, एक्सेलरेशन, फोर्स अँड वर्क और एनर्जी. एक एक करून बघूया आपण. लेट अस लुक ॲट स्पीड फर्स्ट. स्पीड आपण म्हणतो की गाडीचा स्पीड 60 किलोमीटर प्रति तास आहे. सो दिस इज स्पीड. सो 60 किलोमीटर्स पर आवर इज द स्पीड. ओके. अँड इफ आय वॉन्ट टू फाइंड द डायमेन्शन ऑफ स्पीड, तर डायमेन्शन काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याचा फॉर्म्युला तरी माहिती पाहिजे किंवा युनिट तरी माहिती पाहिजे. तर हे युनिट आहे किंवा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर व्हॉट इज अ फॉर्म्युला फॉर स्पीड? हाऊ डू यू फाइंड स्पीड? तर स्पीड काढण्याचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. आता आपण डायमेन्शन काढतो म्हणजे काय करतो? तर डायमेन्शन काढतो म्हणजे वी एक्सप्रेस द स्पीड इन टर्म्स ऑफ द fundamental quantities like m, that is mass, length, time, etc. Okay, so I will be considering only these three fundamental quantities and I would be interested in knowing की m च्या वरती मी काय लिहिणार, l च्या वरती मी काय लिहिणार आणि t च्या वरती मी काय लिहिणार. ओके. तर डिस्टन्स आपण जेव्हा मोजतो तर डिस्टन्स म्हणजे आपण लेंथ मोजतो. सो दॅट इज l. सो डिस्टन्स इज लेंथ, दॅट इज l. आणि वेळ मोजतो म्हणजे आपण टाईम मोजतो म्हणजे टी. सो l/t इज द स्पीड. आता हे आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. तर एक लक्षात घ्या की वेन यू से 1/t, तर मॅथमॅटिक्समध्ये 1/t म्हणजे t⁻⁻1 आणि l म्हणजे l⁻1. सो इफ यू हॅव अंडरस्टूड दिस की l म्हणजे l⁻1 आणि 1/t म्हणजे t⁻⁻1, याचा अर्थ स्पीडचं डायमेन्शनला मी स्क्वेअर ब्रॅकेट यूज केलं इज इक्वल टू m⁻0, कारण इथं मासचा काही संबंध नाही. इट इज ओनली डिस्टन्स आणि टाईम. l⁻1 आणि t⁻⁻1. सो दीज आर द डायमेन्शन्स. तर उत्तर काय? जर स्पीडचं डायमेन्शन काढायला सांगितलं, what is the answer? The answer is the dimension of speed is m⁻0, l⁻1 and t⁻⁻1. So this is the answer for dimension of speed. आपण आता दुसरी क्वांटिटी बघणार आहोत विच इज वेलॉसिटी. वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युला माहिती झाला की डायमेन्शन काढणं सोपं पडतं. डिस्प्लेसमेंट लाईक डिस्टन्स इज वेन यू मेजर डिस्प्लेसमेंट वी मेजर l, दॅट इज लेंथ, अँड द टाईम इज t. सो सिमिलर टू वॉट वी हॅव डन फॉर स्पीड, म्हणजे स्पीडसाठी आपण जे केलं तेच इकडे करणार आहोत. तर वेलॉसिटीचं डायमेन्शन असेल m⁻0, कारण मास नाही आहे,
एल रेस टू वन जे आपण एक्सप्लेन केलेलं आहे, आणि 1/t म्हणजे टी रेस टू मायनस वन. वेलॉसिटीचं युनिटसुद्धा किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद असं आपण लिहितो. सो दिस इज इम्पॉर्टंट दॅट द quantities are different. Velocity is a different physical quantity and speed is a different physical quantity, but they are of the same kind and त्यांचं डायमेन्शन हे पण सेम आहे. इट इज m0, m रेस टू 0, l रेस टू 1, t रेस टू -1. वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या दोन कल्पना आपण शिकणार आहोत वेन वी डिस्कस मोशन. पण आता आपण गाडी ॲक्सेलरेट करतो असं पण म्हणतो. गाडी ॲक्सेलरेट केली म्हणजे गाडीचं स्पीड वाढवला, म्हणजे दॅट इज किती स्पीड वाढवला किती वेळामध्ये, दॅट इज ॲक्सेलरेशन. सो वेलॉसिटी अपॉन टाईम, गाडी ॲक्सेलरेट करतो म्हणजे काय करतो आपण, स्पीड एक ठराविक वेळेमध्ये वाढवतो. सो दॅट इज वेलॉसिटी अपॉन टाईम. त्याचं युनिट आहे, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद आणि टाईमचं युनिट आहे सेकंद. म्हणजे ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनला मी स्मॉल ए असं म्हटलं. तर डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन इज, मीटर म्हणजे लेंथ, दॅट इज एल रेस टू 1, आणि सेकंड स्क्वेअर हा डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे हे जर मी इन टर्म्स ऑफ एल आणि टी लिहिलं तर ॲक्सेलरेशन हा एल अपॉन टी स्क्वेअर होतो. कारण का, कारण वेलॉसिटी हा न्यूमरेटरमध्ये एल अपॉन टी आहे आणि अपॉन टाईम म्हणजे एल अपॉन टी म्हणजे एल अपॉन टी स्क्वेअर, म्हणजे एल रेस टू 1 आणि टी रेस टू -2 आणि मास झाला 0. सो डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन इज एम रेस टू 0, एल रेस टू 1 आणि टी रेस टू -2. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन हे फार महत्त्वाचं आहे. वेलॉसिटीचं डायमेन्शन आपण बघितलं की इट इज इक्वल टू द डायमेन्शन ऑफ स्पीड. हे ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आहे. आता अजून एक महत्त्वाची क्वांटिटी फिजिक्समध्ये आहे, दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स. फोर्स म्हणजे बल. सो फोर्स इज, याचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला कसा आला आपण नंतर बघू, न्यूटन्स लॉने येतो तो. मास इंटू ॲक्सेलरेशन, एम इंटू ए, मास इंटू ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आपण बघितलेलं आहे. ॲक्सेलरेशन इज वेलॉसिटी अपॉन टाईम, वेलॉसिटीचं डायमेन्शन आणि टाईमचं डायमेन्शन. आणि वेलॉसिटीचं डायमेन्शन l/t आहे आणि अपॉन टी म्हणजे ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आपण बघितलं, इट इज l/t रेस टू -2. आणि एमच्या टर्ममध्ये जर घेतलं तर ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन झालं m रेस टू 0, l1 t2. हे मी परत केलेलं आहे. आपण जे इथं केलं आहे m0, m रेस टू 0, l1 t रेस टू -2, हेच मी पटपट इथे केलेलं आहे. की काय केलं आहे मी ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काढलेलं आहे. ओके. अँड मासचं डायमेन्शन काय, मासचं डायमेन्शन आहे m रेस टू 1. त्यामुळे फोर्सचं डायमेन्शन काय असणार. सो फोर्सचं डायमेन्शन हे मासचं डायमेन्शन इंटू ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन. तर मासचं डायमेन्शन आहे m रेस टू 1 आणि ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आहे m रेस टू 0, l1 t रेस टू 2. याचा अर्थ हे एकत्र केलं आपण तर डायमेन्शन झालं m रेस टू 1, l रेस टू 1, t रेस टू -2. हा -2 आहे, लक्षात घ्या. दिस इज -2, t रेस टू -2. इथे पण -2 आहे, -2. ओके. मायनस का आहे, बिकॉज इट इज इन द डिनॉमिनेटर. ओके. सो डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन इज m रेस टू 0, l रेस टू 1, t रेस टू -2. आणि ॲक्सेलरेशन ऑफ फोर्स इज, म्हणजे हे दोन्ही मी कम्पेअर केलं ॲक्सेलरेशन आणि फोर्सचं डायमेन्शन. तर याच्यामध्ये फक्त हा m रेस टू 0 आहे आणि इकडे m रेस टू 1 आहे. आणि कारण काय, बिकॉज फोर्स इज मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्सचं युनिट जर आपल्याला युनिट लिहायचं असेल तर मासचं युनिट असतं kg आणि ॲक्सेलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो फोर्सचं युनिट kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला एका मोठ्या शास्त्रज्ञाचं नाव दिलेलं आहे फोर्सच्या युनिटला, kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर.
इज कॉल्ड ऑल्सो ॲज न्यूटन. म्हणजे फोर्सचं युनिट हे न्यूटन आहे. आणि त्याचं डायमेन्शन हे आपण याच्यावरनं पण काढू शकतो. याचं युनिट जर माहिती असेल के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर, सर के जी म्हणजे मास, मीटर म्हणजे एल, मास के जी किती 1 आहे, सो m⁻1, मीटर 1 आहे म्हणजे l⁻1, आणि सेकंड स्क्वेअर हा डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणून t⁻². अशा पद्धतीने आपण फोर्सचं सुद्धा डायमेन्शन काढलेलं आहे. आणि आज शेवटी आपण वर्क किंवा एनर्जीचं डायमेन्शन काढणार आहोत. वर्कचा फॉर्म्युला हा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असा आहे. डिस्प्लेसमेंट असा आहे. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे किती अंतर. ओके, सो इट इज बेसिकली फोर्स इंटू सर्टन लेंथ. ओके, म्हणजे हा एलचं डायमेन्शन आहे, l⁻1. डिस्प्लेसमेंट म्हणजे l⁻1. आणि फोर्स आपण काय बघितलं, फोर्स म्हणजे मासचं डायमेन्शन इंटू ॲक्सलरेशनचं डायमेन्शन इंटू l⁻1. आता मासचं डायमेन्शन आपण आत्ताच बघितलं m⁻1, आणि ॲक्सलरेशनचं डायमेन्शन आपण बघितलं m⁻0, l⁻1, t⁻². हे आता मी परत करत नाही. ॲक्सलरेशनचं आपण परत केलेलं आहे ते ऑलरेडी, दोनदा केलेलं आहे. इथं m⁻0, l⁻1, t⁻², इथे पण आपण केलेलं आहे. आणि अगोदर पण आपण ॲक्सलरेशनचं डायमेन्शन काढलं आहे m⁻0, l⁻1, t⁻². त्यामुळे मी परत आता करत नाही. सो ॲक्सलरेशन इज m0 l1 t⁻² इंटू l⁻1. याचा अर्थ काय होतो, आता हा m आतमध्ये घेतला तर इट बिकम्स m⁻1. 0 + 1 इज 1. आणि हा l आतमध्ये घेतला तर l1 + 1 बिकम्स 2. आणि t हाही तसंच राहतो. ओके, सो द डायमेन्शन ऑफ वर्क किंवा एनर्जी इज m1, m⁻1, l⁻2 आणि t⁻². आता एनर्जी किंवा वर्कचं युनिट हा काय असेल तर याच्यावरनं आपल्याला जर युनिट काढायचं असेल तर के जी मीटर इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो के जी मीटर इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर हा त्याचा युनिट आहे. याला अजून एक म्हणतात, याला जूल असं सुद्धा म्हणतात. जूल हा अजून एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. तर युनिट ऑफ वर्क, SI unit of work is joule. Okay, SI unit of work is joule, which is nothing but kg meter into meter per second square. बरोबर ना, kg meter per meter per second square. ओके, किंवा याला न्यूटन मीटर असं सुद्धा म्हणतात, न्यूटन मीटर. कारण हा जो kg आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे तो न्यूटन होतो. आत्ताच आपण बघितलं इकडे के जी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर न्यूटन होतं, आणि न्यूटन मीटर हा जूल होतं. हे तुम्हाला थोडं लक्षात ठेवावं लागेल की के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर हा फोर्सचा युनिट आहे. म्हणजे हा ब्रॅकेटमध्ये जर मी टाकला तर हे जे ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन हा न्यूटन होतं इंटू मीटर. ओके, किंवा मी जरा परत एकदा जर लिहायचं म्हटलं तर SI युनिट ऑफ वर्क इज, हे परत लिहितो मी, के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर. हे कशाचं युनिट आहे, हे आहे फोर्सचं युनिट न्यूटन, आणि हे आहे मीटर. सो न्यूटन मीटर हे आहे वर्कचं युनिट, यालाच आपण जूल असं म्हणतो. आणि याचं डायमेन्शन काय आहे, डायमेन्शन आहे m⁻1, l⁻2, t⁻². हे अगदी सोपं आहे, परंतु हे आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. इफ यू प्रॅक्टिस इट दॅन विल अंडरस्टँड दिस डायमेन्शन्स. असे फार इंटरेस्टिंग आपल्याला डायमेन्शन्स काढता येतात. सो फॉर द टाइम बिंग आय विल स्टॉप. थँक यू व्हेरी मच.